की मराठी मुलं आम्हाला नाही होत, सूट होत नाहीत. म्हणजे अहो सूट होत नाही महाराष्ट्रामध्ये अंदाज करू नका ना मग. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मात्र महाराष्ट्रातच मराठी भाषेची गळचेपी होत आहे असं दिसतंय. तुम्ही जर मराठीत बोलला तर तुम्हाला ऑफिसमध्ये कामाला ठेवणार नाही आणि पुण्यातील एका ऑफिसमध्ये तर मराठी बोलण्यावरच बंदी घालण्यात आली. काल मुंबऱ्यामध्ये एका मुलाला मराठी बोलला म्हणून त्याला माफी मागावी लागली. नक्की महाराष्ट्रात काय चाललंय? काय महाराष्ट्रातच मराठी बोलण्यावर बंदी येते का? हा नेमका विषय काय आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, पुण्यातील एका मोबाईल ऑफिसमध्ये मराठी बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातील मोबाईल कंपनीमध्ये काम करणारा टीम लीडर शहाबाज खान यांनी मराठी न बोलण्यावर बंदी घातली आहे. त्यांनी तसा फतवाच काढला आहे. पुणे हे जरी आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्याच पुण्यात मराठी बोलला तर तुम्हाला कामावरून काढलं जाईल असं सांगितलं जातं. एवढंच नव्हे तर त्यांनी मराठी तरुणांचे पगारही अडवले होते. तर दुसरीकडे मुंबईमध्ये एका तरुणाला मराठी आहे म्हणून नोकरी नाकारण्यात आली. मराठी माणूस हा नोकरीसाठी सूट होत नाही हे कारण पुढे करत त्यांनी नोकरी नाकारली. सुभाष जी एक बात तो इधर पहले मेरी बात महाराष्ट्र अरे आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट तीच आहे. कसं काय करू शकता मराठी मुलांना? ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही होत, सूट होत नाहीत. म्हणजे अहो सूट होत नाही महाराष्ट्रामध्ये अंदाज करू नका ना मग. सूट नाही होत तर खूप मुलं येऊन 2 दिवसामध्ये गेले म्हणून बोलले. असं नाही महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम, हे तुम्ही मान्य करताय ना? ते काय बोलले मराठी की हा मुद्दा आमच्या इथे फक्त 2 दिवस मतदानासाठी येतात आहे आणि का? महाराष्ट्रात जर मराठी माणसाला माफी मागावी लागत असेल आणि त्याला अन्याय सहन करावा लागत असेल तर याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.